maxima and minima. Okay, and exercise number 2.4. तर आज आपण 2.4 वरती एक्सरसाइज 2.4 वरचे एक्झाम्पल्स बघणार आहोत. जे काही वर्ड्स प्रॉब्लेम आहेत आणि बोर्ड एक्झाम साठी जे काही एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल्स 3 या 4 मार्क्सला काय केले जातात, विचारले जातात किंवा ह्याच्या अगोदरही विचारली जात होती आणि विचारली जाऊ शकतात. त्यामुळे हे एक्झाम्पल्स कशी सॉल्व्ह करायचे आपण बघणार आहोत. तर आपलं ठरलेलं आहे, जसं एक्झामचा एक पॅटर्न ठरलेलं आहे त्या पद्धतीने आपण काय करायचं जायचं. फर्स्ट काय करायचं आपल्याला f of x. ओके, फर्स्ट इक्वेशन नंबर 1 द्यायचं आहे. सेकंड आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे f of dash x. तर इक्वेशन नंबर आपण काय करणार आहे सेकंड. थर्ड स्टेप काय करणार आहे तर याच्यामध्ये आपण सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत. त्याला आपण काय म्हणणार आहे इक्वेशन नंबर थर्ड. फोर्थ नंबर काय करायचं आहे f of dash x is equal to 0. f of dash x is equal to काय म्हणणार आहे 0. ओके, याच्यावर आपल्याला x is equal to a, x ची व्हॅल्यू मिळेल. ती व्हॅल्यू आपण काय करायचं आहे पुट इन इक्वेशन मध्ये इक्वेशन मध्ये पुट करायचं आहे. चला इक्वेशन थर्ड मध्ये पुट करायचं आहे. तर f of a हे ग्रेटर दॅन 0, ग्रेटर दॅन 0, 0 पेक्षा ग्रेटर आहे किंवा काय म्हणतात f of a is less than 0. या दोन कंडिशन्स काय होऊ शकतात तर येऊ शकतात, दिस या दिस. तर ही जी कंडिशन आली तर इथे काय असणार आहे स्टेटमेंट मिनिमम असणार. इथे काय असणार आहे मॅक्सिमम स्टेटमेंट असणार आहे. कसं असणार आहे मॅक्सिमम स्टेटमेंट असणार आहे. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे हे सगळं सॉल्व्ह करायचं आहे. 6 नंबरला काय करायचं आहे पुट x is equal to a in equation 1. ओके, या 7 स्टेप्स मोस्ट इम्पॉर्टंट. या 7 स्टेप्स जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुम्हाला 4 मार्काचं ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मधला मॅक्सिमा आणि मिनिमा या पॉइंट मधलं कोणतेही एक्झाम्पल्स काय करता येईल तर सॉल्व्ह करता येईल. मोस्ट इम्पॉर्टंट काय तर हे 6 पार्ट. तर इथं आपल्याला काय करायचं एक वर्ड प्रॉब्लेम पाहायचा आहे. बघा काय वर्ड प्रॉब्लेम आपल्याला सांगितला गेलेला आहे. a wire of length 36 meters is bent in the form of a rectangle. Find its dimension. This is most important. Find its dimension. If the area of the rectangle is maximum, area of rectangle is here given maximum, and then find the dimension. तर इथं आपल्याला काय सांगितलेलं आहे तर एक आपल्याकडे वायर आहे. ती वायर आपण काय केलेली आहे बेंड केलेली आहे. म्हणजे काय केलेलं आहे तर फॉर दिस टाइप बेंड दिस टाइप. अशा प्रकारे एक रेक्टँगल आयत तयार होईल असं काय केलेलं आहे आपण ती बेंड केलेलं आहे. आणि बेंड केल्यानंतर काय तयार होतं रेक्टँगल होतं. त्याचा एरिया कसा आहे मॅक्सिमम आहे. जर त्याचा एरिया मॅक्सिमम असेल तर आपल्याला काय करायचं आहे डायमेन्शन. डायमेन्शन म्हणजेच काय तर आयताची आपल्याला काय करायचंय लांबी आणि रुंदी आपल्याला काय करायचंय तर काढायचंय. तर ही जी काय लेंथ आहे ती आपण x मानणार आहे, ब्रेथ जी आहे ती आपण काय म्हणणार आहे y. आणि असं सपोज करून आपल्याला f of x चे इक्वेशन काय करायचंय काढायचंय. त्याचं फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आणि काय करायचं आपल्याला आन्सर फाइंड आउट करायचं. ओके, तर आपण आन्सर फाइंड आउट करूया. तर आपल्याला काय सांगितलंय ती तयार होणारी जी काही वायर आहे ती किती मीटर आहे 36 सेंटीमीटर आहे. त्यामुळे याचा जो काय डायमीटर असेल किंवा पेरिमीटर असेल तो किती असणार आहे 36. पेरिमीटर म्हणजेच काय सर्व कडेच्या लांबीची बेरीज. म्हणजे या चारही बाजूची बेरीज किती असणार आहे 36 वाय, कारण ती वायर किती असणार आहे 36 असणार. तर आपण आन्सरला काय करूया सुरुवात करूया. सोल्युशन आपल्याला सपोज करायचं मानायचं. Suppose x and y be the length of length and breadth of the rectangle.
काय सांगितलं आपण एक्स आणि वाय हे काय तर लेंथ अँड ब्रेथ म्हणजे लांबी आणि रुंदी कशाची रेक्टँगल आयताच्या ओके नाव आपल्याला जे माहित आहे नाव द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल नाव द perimeter of rectangle is equal to काय असतं perimeter of rectangle 2x plus y म्हणजे लांबी अधिक रुंदी तर इथे आपण काय करू शकतोय is equal to किती दिलेलं आहे perimeter 36 गिवन किती गिवन 36 आता आपल्याला सॉल्व करायचं हे टू इकडे मल्टिप्लिकेशन इकडे गेल्यानंतर डिवायडेशन मध्ये जाईल म्हणजेच काय येणार आहे therefore x plus y is equal to 36 upon 2 is equal to 18 ओके आता जर x इथे प्लस आहे इकडे गेल्यानंतर काय होणार आहे मायनस म्हणजे y is equal to 18 minus x मोस्ट इम्पॉर्टंट आहे y is equal to काय केलं आपण x minus 18 y ची व्हॅल्यूज काढून घेतो नेक्स्ट लाईन काय करणार आहे तर आपण आपल्याला काय सांगितले एरिया ऑफ द रेक्टँगल इज मॅक्सिमम म्हणजे आपल्याला एरियाचा फॉर्म्युला वापरायचा कोणत्या एरियाचा तर रेक्टँगलचा जो काही एरिया असेल त्याचा फॉर्म्युलाच काय करायचा तर आपल्याला यूज करायचा काय फॉर्म्युला आहे therefore the area of rectangle is equal to area of rectangle आयताचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र काय आहे is equal to काय सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी म्हणजेच काय असणार आहे x y आता याच्यामध्ये व्हॅल्यूज आपण पुट करूया x y ची व्हॅल्यूज काय 18 x 18 x टू मल्टिप्लाय x ने काय करा मल्टिप्लाय करा is equal to 18x minus x square this is equation number 1 इथं आपलं काय आहे f of x काय झालं f of x आता ठरल्याप्रमाणे आपल्याला फर्स्ट f of x मिळाला या 7 स्टेप आपल्याला काय करायचे आहेत तर कॅल्क्युलेट करायचे ओके नाउ लुक हियर Okay, take first order derivative differentiable with respect to x differentiable with respect to x as a derivative क्या f of x चा derivative काय येणार आहे f of dash x is equal to 18x चा derivative 18 काय आहे तर ह्या व्हेरिएबल ला कॉन्स्टंट आहे तो मग कॉन्स्टंट ऍज इट इज राहणार कॉन्स्टंट काय आहे 18 the derivative of x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 1 ओके इथे कोणतं साइन आहे मायनस आहे मग सर्वांना माहिती आहे x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह काय आहे x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह आहे तर 2x ओके आता काय करूया मल्टिप्लिकेशन करून आपण जे काय फायनल आन्सर आहे ते फायनल आन्सर लिहूया f of dash x is equal to काय येणार आहे 18 2x this is equation number सेकंड हे आपले काय असणार आहे तर सेकंड इक्वेशन असणार आहे ओके दिस इज इक्वेशन नंबर सेकंड आता आपल्याला थर्ड इक्वेशन लिहायचं आहे थर्ड इक्वेशन म्हणजे काय अगेन डिफरन्शिएबल म्हणजे अगेन काय करायचं आपल्याला डिफरन्शिएबल घ्यायचं आहे डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे f of double dash x अगेन डेरिव्हेटिव्ह f of double dash x is equal to the derivative of constant is always 0 That's why 18 चं जे काही डेरिव्हेटिव्ह आहे ते किती येणार आहे 0 येणार 0 मायनस टू कॉन्स्टंट आहे x चं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 1 मल्टिप्लिकेशन करा आन्सर काय येते बघा f of double dash x is equal to minus हे काय झालं तर आपलं इक्वेशन नंबर 3 आपलं इक्वेशन असणार आहे तर आता काय करायचं तर आपण x ची व्हॅल्यूज काढायची ओके मिनिमम आणि मॅक्सिमम च्या डेफिनेशन नुसार डेफिनेशनचा आपल्याला यूज करायचे लेट f of dash x is equal to किती असतं 0 असतं f of dash x च्या ठिकाणी f of dash x काय करा पुट करा फ्रॉम इक्वेशन नंबर 2 वर काय f of dash x आहे तर 18 2x
इथे लिहा 18 minus 2x is equal to 0. हे minus 2x आहे, तिकडे गेल्यानंतर काय होतील plus 2x होतील. म्हणजेच 18 is equal to 2x. हे 2 इकडं काय आहे ह्या साईडला मल्टिप्लिकेशन, thereby they divided. Okay, then 18 minus 2 is equal to x. X is equal to 9. The x काय सपोज केलं आपण, सपोज x and y. X is length and y is breadth. आपल्याला त्या रेक्टँगलची काय मिळालेली आहे, लेंथ मिळाली. आपल्याला काय काढायचं आहे, ब्रेड काढायचं. ओके, आपण काय करूया आता सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट मध्ये पुट करूया. पुट x is equal to 9 in equation third. In equation third we get equation third मध्ये आपण काय करूया, पुट करूया. इक्वेशन नंबर थर्ड काय बघा, is f of double dash 9 is equal to किती आहे minus is less than 0. जर लेस दॅन 0 असेल सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट, तर आपलं जे काय फंक्शन आहे ते मिनिमम असणार आहे का मॅक्सिमम, तर मॅक्सिमम असणार. ओके, आपण काय म्हणणार आहे, therefore the second derivative test is maximum. Okay, therefore by second derivative test is maximum at x is equal to 9. सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट काय असणार आहे, मॅक्सिमम असणार आहे. तर आपल्याला y काढायचं आहे, तर आपण y is equal to क्वेश्चन इथं म्हटलेलं आहे y is equal to 18 minus x. ओके, नाउ y is equal to 18 minus x. x च्या ठिकाणी x ची व्हॅल्यूज पुट करा. x ची व्हॅल्यूज तुम्हाला सर्वांना माहिती आहे किती आलेले आहे, 9 आले. ओके, y is equal to 18 minus 9. आन्सर काय येणार आहे, सगळं 9 च आहे. y is equal to काय येणार आहे. ओके, y म्हणजे काय असणार आहे, ब्रेड, आणि x म्हणजे काय असणार आहे, लेंथ. जर लांबी आणि रुंदी समान असेल तर त्या आयताला आपल्याला काय म्हणता येईल, स्क्वेअर, म्हणजेच काय म्हणता येईल, चौरस असं म्हणता येईल. ओके, आपण काय म्हणणार आहे, देअरफॉर लास्ट आपण काय म्हणणार आहे, here length and breadth of rectangle is 9 मीटर. म्हणजे दोन्ही कसं आहे, समान आहे. त्यामुळे काय सांगायचं तर आपल्याला, the rectangle is square. Rectangle काय असणार आहे, स्क्वेअर. At side is 9 मीटर. म्हणजे साइड काय असणार आहे, 9 मीटर. ओके, परत एकदा आपण एक्झाम्पल रिवाइज करूया. काय सांगितलेलं आहे, अ वायर ऑफ लेंथ म्हणजे 36 सेंटीमीटरची काय घेतली आपण वायर, कुठली ती बेंड केली असता तयार होणारा जो काही शेप आहे तो काय असणार आहे, रेक्टँगल. ओके, नेक्स्ट then find x and y with the length and breadth of the rectangles. Okay, आपण काय सपोज केलंय, x and y काय आहे, तर रेक्टँगलची लेंथ आणि ब्रेडथ काय सपोज करायचं. फर्स्ट आपण यूज करायचं, दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट, फर्स्ट द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. ओके, डू हियर कॅल्क्युलेशन. नेक्स्ट द एरिया ऑफ रेक्टँगल, नेक्स्ट स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट. परत आपण काय करायचं आहे, याचा डेरिव्हेटिव्ह इक्वेशन्स मिळाले, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. त्यानंतर अगेन सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएबल, अगेन डिफरन्शिएट इक्वेशन नंबर 3. ओके, f of dash x is equal to 0 पुट करायचं ह्या इक्वेशन मध्ये. पुट केल्यानंतर x ची व्हॅल्यूज मिळेल. x put x is equal to 9 in equation number 3 and second derivative test is maximum. Then x is equal to 9. Now here given y is equal to 18 minus x. Put here the value of x. Then here calculated the length, breadth of rectangle. Then breadth of rectangle is 9 centimeter.
Here the rectangle is square at side 9 cm. Okay. आता आपण 4 नंबरचे एक्झाम्पल्स बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 4 काय सांगितलं क्वेश्चन नंबर 4 divide the number of 30 in two parts. Okay, divide the number of 30 in two parts such that their product is maximum. Okay, here condition given the product is maximum. Okay, divide म्हणजे आपल्याला काय करायचं 30 हा नंबर असा डिवाइड करायचा की त्याचा प्रोडक्ट काय असणार आहे मॅक्सिमम असणार. ओके, सेम आपल्याला जसं आपण जादूगरचं एक्झाम्पल सॉल्व केला सेम तसंच एक्झाम्पल काय करायचं सॉल्व करायचं. लुक हियर solution. The first part of 30 is x. ओके, आपण सपोज काय केलं तर 30 चा जो काय फर्स्ट पार्ट आहे तो किती असणार आहे x असणार. आणि सेकंड पार्ट काय असणार आहे द second part of 30 is 30 minus x. Second part क्या असणार है 30 minus x. Okay, now condition. Therefore, now here condition given. Product is maximum. Okay, next line आपण काय घ्यायचं product घ्यायचं. Okay, their product is now their product is equal to या फर्स्ट नंबर आणि या सेकंड म्हणजे दोन्हींचं काय करायचं प्रोडक्ट म्हणजे काय असणार आहे मल्टिप्लिकेशन गुणाकार असणार. तर फर्स्ट नंबर किती आहे x, सेकंड नंबर किती आहे 30 minus x. ओके, याचं काय करूया आपण मल्टिप्लिकेशन करूया. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर काय येणार बघा इज इक्वल टू 30x minus x square. इथं आपलं काय होणार आहे f of x. दिस इज इक्वेशन नंबर 1. याला आपण इक्वेशन नंबर काय म्हणणार आहे फर्स्ट म्हणणार आहे. याचं काय करूया फर्स्ट ऑर्डर आणि सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घ्या. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. त्याचा आपण काय करायचं तर डेरिव्हेटिव्ह घ्यायचं डिफरन्शिएबल विथ रिस्पेक्ट टू x. f of x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे f of dash x is equal to 30x. The derivative of 30x is 30 as it is. 30 is a constant. The derivative of x is always 1 minus the derivative of x square. The derivative of x square is 2x. Okay, do multiplication. f of dash x is equal to 30 minus x. Okay, again differentiate with respect to x. Again differentiate करा. Next f of double dash x in second order derivative. तर आपण क्वेश्चन नंबर सेकंड असं म्हणू शकतो. लाइक क्वेश्चन नंबर काय म्हणायचं थर्ड. ओके, 30 is a constant. The derivative of constant is always 0. That's why the derivative of 30 is 0 minus 2 elements. The derivative of x derivative is always 1. Okay, means f of double dash x is equal to what remain here minus 2. This is equation number third. Okay, this is equation number third. Okay, now by definition of maxima and minima. What is meant by definition of maxima and minima? The first order of derivative is always 0. The first order derivative is equal to 0. So f of dash x is equal to 0. तर आपण काय करणार आहोत नेक्स्ट स्टेपला f of dash x आपल्याला माहित आहे 30 minus 2x. ओके, इथे पुट करा 30 minus 2x is equal to 0. आता minus 2x आहे इकडे गेल्यानंतर काय होणार आहे प्लस 2 म्हणजे 30 is equal to 2x. हे 2 इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे इकडे गेल्यानंतर डिवाइड होईल.
30 divided by 2 is equal to x. Then x is equal to 15. The first part, okay, the first part of 30 is x. x म्हणजे काय 30 चा फर्स्ट पार्ट किती आला 15. आता आपल्याला सेकंड पार्ट काढायचा. त्याच्या अगोदर आपल्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट कशी पाहिजे तर मॅक्सिमम आहे का ते आपल्याला काय करायचे पाहायचे. ओके, तर आपण ते का डिसाइड करूया. देयरफॉर पुट x is equal to 15 in equation. कोणत्या इक्वेशन मध्ये आपल्याला पुट करायचं आहे? इन इक्वेशन थर्ड. इक्वेशन थर्ड we get क्वेश्चन नंबर थर्ड काय क्वेश्चन नंबर थर्ड आहे आपला f of double dash x is equal to -2. जिथे जिथे x आहे ते काय पुट करायचं आपल्याला 15 पुट करायचं. then f of double dash 15 is equal to -2. this is less than 0. जर 0 पेक्षा लेस असेल तर सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट काय असणार आहे? मॅक्सिमम या मिनिमम? मॅक्सिमम. Therefore, by second derivative test is maximum. Second derivative test is maximum at x is equal to 50. At x is equal to 50. Okay, the next आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? अगेन सेकंड पार्ट फाइंड आउट करायचं. ओके, सेकंड पार्ट फाइंड आउट करूया. therefore second part of 30, second part of 30 is काय दिलेलं आहे? 30 minus x. 30 minus x is equal to x च्या ठिकाणी x ची व्हॅल्यू पुट करा. 30 minus 50 is equal to 50. सेकंड पार्ट पर काय सेम आहे. नेक्स्ट टाइम बघा नेक्स्ट टाइम आन्सर कसं आपण काय करणार आहे? कॅल्क्युलेट करणार आहे. हेन्स रिक्वायर्ड पार्ट्स ऑफ 30 hence the required part of 30 parts of 30 is 15 and 50. ओके, दोन पार्ट आलेले आहेत 15 and 50. ओके, राहिलेले ते आपण नेक्स्ट लेक्चरला काय करू शकतो तर पाहू शकतो. ओके, थँक्यू व्हेरी मच.